ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी उद्याचा मुहूर्त, पत्रकार परिषदेत करणार घोषणा, कोण किती जागा लढणार याचीही माहिती देणार। मुंबईत महापालिका निवडणुकीची चर्चा आता दिल्ली स्तरावर। मविया एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न, संजय राऊतांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, लवकरच घोषणा होणार। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकोडेंचा दावा, दोन्ही पक्षातील बोलणी झाल्याची माहिती। मुंबईतील महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, पुढील 2 दिवसात मुंबईच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब। आज किंवा उद्या शिवसेना भाजपात होणार चर्चेची तिसरी फेरी। नाशकात शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला 45 ते 50 जागांचा प्रस्ताव, मेरिटनुसारच शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा देणार, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। पक्षातले लोक घेतले तर नाराज होणारच, भाजपातील प्रवेशांवरून अजित पवारांची नाराजी, तर युद्धात प्रेमात आणि निवडणुकीत सर्व काही माफ असतं, अजित पवारांच्या नाराजीवर गिरीश महाजनांची मिश्किल प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा दावा, स्वाभिमानी मराठी माणसांना अशांना हिसका दाखवावा, चित्रेंचं आव्हान। पक्षाच्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्पा होतो, पण आता ती वेळ आली आहे। मालवण कणकवलीतील पराभवानंतर नितेश राणेंची पोस्ट, तर नितेश राणेंनी अपयशाने खचून जाता कामा नये, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरातील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामूंच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध, तर खैरेंची नाराजी मी नक्कीच दूर करेन, रशीद मामूंचं वक्तव्य। सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा, सुनावणी सुरू असेपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी राहणार मात्र अधिकार नसणार, कोर्टाचे निर्देश। 2021 मध्ये पार्थ पवार, शीतल तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी, प्रत्येक पानावर पार्थ पवारांची होती सही, अंजली दमानी यांचा आरोप, मुंढवा जमीन प्रकरणात अजित पवारांचाही समावेश असल्याचे पुरावे, दमानी यांची माहिती। संविधानात हिंदू शब्द टाकला नाही टाकला तरी भारत हे हिंदू राष्ट्रच, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। सूर्य पूर्वेकडून उगवतो हे सांगायला संविधानाची गरज नाही, भागवतांनी केलं स्पष्ट।